आझाद मैदानाच्या बाजूला आलेल्या मराठा आंदोलक मुलांनी आपण पाहतो की मुंबईमधला जो जे फ्लायओव्हर आहे तो बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे। जे फ्लायओव्हरच्या बाजूला जी एकेरी वाहतूक येते तेथे वाहतूक कोंडी तर आहेच, मात्र सध्या आपण पाहतोय की मुलं जी आहेत ती वाहनावरती चढलेली पाहायला मिळतात आणि एकेरी वाहतूक जी जे फ्लायओव्हरवरती जाते ती पूर्णतः बंद केलेली पाहायला मिळते। सध्या आपण पाहतो की एक पोलीस गाडी जी आहे ती जे फ्लायओव्हरवरती जाताना पाहायला मिळते, मात्र एकेरी वाहतूक बंद केल्यामुळे आपण पाहतोय की या आझाद मैदानाकडे येणाऱ्या मार्गावरील वाहनधारकांना याचा त्रास जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती सहन करावा लागतो। मात्र मराठा आंदोलक जे आहेत ऐकायला तयार नाहीत। आपण पाहतोय की हलगीच्या तलावरती ठेका धरत आपण पाहतो की वाहनं जी आहेत ती पूर्णपणे अडवून धरलेली आहेत आणि वाहनांवरती चढत या मराठा आंदोलकांनी हा संपूर्णतः जे फ्लायओव्हर येणारी एकेरी वाहतूक जी आहे ती बंद केलेली आपल्याला पाहायला मिळते। या परिसरामध्ये जवळपास गेल्या 1.5 तासांपासून वाहनं जी आहेत अडकून पडलेली आहेत, कारण बीएमसीच्या सीएसएमटीच्या चौकामध्ये मराठा आंदोलकांनी पूर्ण चौक ब्लॉक केल्यामुळे आपण पाहतो की वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। मात्र सध्या पोलीस गाडीत आपण पाहतो की जे फ्लायओव्हरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करते आणि पोलिसांकडून मराठा आंदोलकांना त्या ठिकाणाहून हलवलं जाऊ शकतं। मात्र आपण पाहतो की वाहनांवरती चढत हे मराठा आंदोलक जे आहेत ते पूर्णतः जे फ्लायओव्हरवरती जाणारे आपण पाहतो की एकेरी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। याचा फटका जो आहे तो वाहनधारकांना बसलेला पाहायला मिळतो, कारण जे फ्लायओव्हरवरून येणारे वाहनं जी आहेत ती पूर्णपणे बंद आहेत आणि आपण पाहतोय की खालच्या बाजूला वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली पाहायला मिळते। सध्या पोलिसांच्या गाडीला आपण पाहतो की आंदोलकांनी वाट काढून दिली, मात्र जी वाहनं जात आहेत वाहनं अडवून धरलेली आहेत आणि आपण पाहतो की रस्त्यावरतीच वाहनं लावत मराठा आंदोलकांचं हे जे फ्लायओव्हरच्या बाजूला आंदोलन जे आहे सुरू असलेलं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विशाल रायपूरपासून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।